कोल्हापूरच्या नांदणीमधील महादेवी अर्थात माधुरी हत्तीणीवरून सध्या चांगलंच वातावरण तापलंय। चांगली निगा तिची राखली जावी, तिची नीट काळजी घेतली जावी यासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर माधुरीला वंतारा या प्राणी संवर्धन केंद्रात पाठवण्यात आलं आणि त्यानंतर माधुरीची अगदी व्यवस्थितपणे काळजी तिथे घेतली जाते। मात्र काही राजकीय व्यक्तींनी या मुद्द्यावरनं वंतारावर आरोपांची राळ उडवली आहे। राजू शेट्टींच्या नेतृत्वात एक मोर्चाही नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला। यावर वंतारा प्राणी संवर्धन केंद्राने स्पष्टीकरण दिले। आम्ही हे स्पष्ट आणि आदरपूर्वक सांगू इच्छितो की वंताराने ही कार्यवाही स्वतःहून केलेली नाही। ही कार्यवाही माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत करण्यात आली, ज्याला नंतर भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली। आम्ही या स्थलांतराचे आरंभ करता नव्हतो, या न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी संस्था होतो जी हिच्या देखरेखीची जबाबदारी पार पाडते। माधुरी हिच्या आरोग्याचं आणि दीर्घकालीन कल्याणाचं रक्षण करणं हाच आमचा एकमेव हेतू राहिला आहे। तिला आमच्या देखरेखीखाली आणण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रेमपूर्वक, जबाबदारीनं आणि कायदेशीर तसंच नैतिक निकषांचे काटेकोर पालन करू असं वंतारानं स्पष्ट केलंय। तसंच वन्यजीव विभाग आणि जैन मठाने याचिका दाखल करून संमती न्यायालयाकडून संमती मिळवली तर हत्तीणीला परत पाठवलं जाईल अशी भूमिका वंतारानं घेतली आहे। न्यायालयाच्या आदेशानेच वंतारामध्ये हत्तीणीचं पुनर्वसन करण्यात आल्याचं स्पष्ट करतानाच महादेवी वंतारामध्ये सुरक्षित असल्याचं वंतारानं स्पष्ट केलंय। माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला कोणत्या तरी अभयारण्यात ठेवावं, तेव्हा कोर्टाने माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला वंतारा या ठिकाणी ठेवा असा आदेश सुप्रीम कोर्टाचा आहे आणि त्यामुळे या संदर्भात शासनाची कोणतीही थेट भूमिका नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं। एक मंगळवारी बैठक लावलेली आहे आणि या बैठकीमध्ये लीगल ऑप्शन्स काय आहेत, कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाच्या वर आपण नाही आहोत, त्यामुळे याच्यामध्ये कायदेशीर काय तरतुदी आहेत किंवा कशा प्रकारे आपल्याला परत आणता येईल किंवा काय त्याची वेगळी व्यवस्था करता येईल अशा सगळ्या बाबी त्या ठिकाणी आपण ठेवू। पण ही मूळ केस जी आहे ही केस ऍक्टिव्हिस्ट आणि ज्यांच्याकडे ही व्यवस्था होती त्यांच्यामधली केस होती। अर्थात त्याच्यामध्ये जो काही सरकार म्हणून वन विभागाचा रोल होता तेवढाच वन विभागाने त्यावेळेसचे जे काही अहवाल दिले आहेत कुठेही याच्यामध्ये सरकार म्हणून थेट हा निर्णय घेण्यात आलेला नाही, हा सुप्रीम कोर्टाने घेतलेला निर्णय आहे। जनभावनांचा आदर करत वंतारा संस्था माधुरीला कोल्हापुरात परत पाठवण्यासाठी सकारात्मक आहे। मात्र जोपर्यंत संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत तिचं पुनरागमन शक्य होणार नाही असं पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केलंय। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं अनिवार्य आहे। वंतारा संस्था माधुरीला परत देण्यास तयार असली तरी या हस्तांतरणासाठी आवश्यक असलेली सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करणं बंधनकारक आहे आणि यामध्ये न्यायालयाचे निर्देश आणि वन विभागाच्या परवानग्या यांचा समावेश आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय माधुरीला कोल्हापुरात आणता येणार नाही असं आबिटकर यांनी सांगितलं। तसंच वंतारा संस्थेने कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी परिसरात आपलं एक युनिट सुरू करण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली आहे। जर हे युनिट सुरू झालं तर भविष्यात प्राण्यांच्या संगोपनासाठी आणि उपचारांसाठी एक मोठी सोय उपलब्ध होऊ शकेल। या प्रस्तावामुळे माधुरीच्या प्रकरणातून एक विधायक मार्ग निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या मुद्द्यावरून कोणीही राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलं। आपल्या सर्व कोल्हापूरवासियांच्या भावना वंताराला सुद्धा ज्या वेळेला दोन्ही खासदारांनी सांगितल्या त्यानंतर त्यांचं म्हणणं इतकंच आहे की वनतारा हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने त्यांच्याकडे हा आपल्याकडचा जो महादेवी हत्तीने आपली सुपूर्द केली याच्यापेक्षा त्यांचा त्याच्यात रोल शून्य आहे। आपण या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये ज्या काही लिगल प्रोसेस असतील त्या लिगल प्रोसेस करा, त्याला अपेक्षित सहकार्य करण्याची जबाबदारी वनताराच्या सगळ्या यंत्रणेची सुद्धा आहे आणि ते सकारात्मक पद्धतीने इथं विशेषतः त्यांनी एवढी चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना सहमती दर्शवली की जर आपण म्हटलं तर इथंच नांदेडच्या मठामध्ये सुद्धा वनताराचं एक युनिट आपण सुरू करू। त्यांचं म्हणणं इतकंच आहे की या सगळ्या घटनाक्रमांमध्ये आपला रोल शून्य आहे, परंतु रोल शून्य असताना मात्र ज्या पद्धतीने लोकांमधला तीव्र आक्षेप होतोय याच्याशी आपला काही संबंध नाही। सगळ्या समाजाच्या किंवा कोल्हापूरवासियांच्या भावनांप्रमाणे वनतारातून आपली महादेवी किंवा माधुरी हत्ती जी आमची आहे
ती इकडे येण्यासाठी ज्या काय आवश्यक प्रक्रिया पार करायला पाहिजेत त्या प्रक्रिया पार करण्यासाठी आपल्याकडून सर्वतोपरी सहकार्य होईल अशा स्पष्ट पद्धतीचे सकारात्मक संदेश त्यांनी दिलेत की ज्याचा उपयोग आपल्याला होईल. जैन धर्मियांच्या मनामध्ये त्या हत्तीविषयी असणारी आपुलकी, त्या नादकी मठातल्या मठाधिपतीपासून सर्व भाविकांचा त्यांच्याविषयी असणारी इमोशनल अटॅचमेंट याला राजकारणाचा वास येऊ. खरं तर एका बाजूला ज्या पद्धतीचं एक लोकांमध्ये लोकभावना आहे ती इमोशनल अटॅचमेंट, पण दुर्दैवाने त्या इमोशनल अटॅचमेंटला सुद्धा पॉलिटिकल अटॅचमेंट जी येते ती सगळ्यांनीच थांबवली पाहिजे. आपला नागनी मठाचा हत्ती आपल्या परत आला पाहिजे. त्यासाठीची प्रक्रिया दोन्ही बाजूला सकारात्मक पद्धतीनं केंद्र शासन आणि दुसऱ्या बाजूला वंतारा आणि तिसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ती मोहीम यशस्वी करण्यासाठीची प्रक्रिया आज कलेक्टर ऑफिसमध्ये यशस्वी पद्धतीने सुरू झाली. पेटा संस्थेनं माधुरी हत्तीणीवरून सुरू असलेल्या या आरोपांवरनं एक व्हिडिओ जारी करत स्पष्टीकरण दिलंय. माधुरी हत्तीणीची कशी विदारक अवस्था होती तर आता राजकीय आरोप करणाऱ्या राजू शेट्टींनीच कसा तेव्हा पेटा सदस्यांसोबत झालेल्या चर्चेत माधुरीच्या पुनर्वसनाला पाठिंबा दिला होता हे स्पष्ट केलंय. माधुरी हत्तीणीला परत आणा यासाठी राजू शेट्टींनी आंदोलन केलं, मात्र राजकीय हेतूनं राजू शेट्टी हे आंदोलन करत असल्याचं दिसून आलं. कारण याच राजू शेट्टींनी काही काळापूर्वी माधुरीची आबाळ होत असल्यानं तिला पुनर्वसन केंद्रात पाठवावं अशा प्रकारचं पत्र लिहिलं होतं आणि त्याच राजू शेट्टींनी आता माधुरी हत्तीणीला वंतारामध्ये का नेलं असं म्हणत आंदोलन केलंय आणि त्यामुळे आता अचानक राजू शेट्टींची भूमिका का बदलली असा सवाल उपस्थित केला जातोय. पर्व में जहाँ बहुत शोर होता है या जो है हमारे धार्मिक स्थानों में जो है हाथियों का इस्तेमाल किया जाता है, तो क्या उसके अलावा क्या क्या आपको लगता है कि वो चीज़ सही है, और अगर नहीं तो लोग किस तरीके से अपने पर्व जो है वो मना सकते हैं? ये तो हमारे उत्सव में या हमारे जो शादियाँ होती है या जुलूस निकालते हैं उसमें जानवरों का इस्तेमाल करना ठीक नहीं है, गलत है. क्योंकि हम अपनी तरह से ज़िंदगी जीना चाहते हैं, हम अपनी तरह से एंजॉय करना चाहते हैं, लेकिन प्राकृतिक रूप से देखा जाए तो उनकी ज़िंदगी जीने की एक अलग एक तरीका है, तो वो सूट नहीं होता है. मी पुन्हा एकदा सांगतो, वनतारा हे ज्या ठिकाणी आहे 45 डिग्री तापमान हे हत्तीच्या आदिवासाला पोषक नाही आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कायद्याची लढाई लढून आमच्या माधुरीला परत आणल्याशिवाय मी तरी स्वस्थ बसणार नाही. अंबानी कितीही मोठा उद्योगपती असून दे, कितीही धनदांडगी असून दे, ठीक आहे आम्ही आता बेसावध होतो, पण पुन्हा सावधपणानं चाल करून माधुरीला परत आणल्याशिवाय सोडणार नाही. आणि चला याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आत्ता क्षणाला आपल्या बरोबर. ज्ञानेश्वरशी आपण याविषयी बोलणार आहोत आणि ज्ञानेश्वरकडनं माहिती जाणून घेऊयात. ज्ञानेश्वर, यामध्ये 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला मुद्दा, एकतर माधुरी हत्तीणीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ती आपल्यात असतानाही आपल्यातलाच एक घटक आहे, ही भावना कोल्हापूरकरांच्या मनात अगदी ठाम आहे, यात कोणत्याही प्रकारचं दुमत नाही. पण माधुरीची यापूर्वी झालेली आबाळ, तिच्या आरोग्याच्या बाबतीत झालेली हेळसांड याबद्दल खुद्द राजू शेट्टींनीच आवाज उठवला होता किंवा त्या मुलाखतीत त्यांनी तसं म्हटलेलं होतं. पण आता मात्र तिला परत आणायला हवं असं राजू शेट्टी या ठिकाणी भूमिका मांडताना दिसत आहेत. या सगळ्या वादाला राजकीय रंग देऊन नाहक वंताराला बदनाम केलं जातंय का? विशाल, खरं तर या विषयावरून आहे ती जनभावना उफाळून आली होती. मात्र वनतारानं ज्या पद्धतीनं माधुरी हत्तीचा व्हिडिओ आता प्रसारित केलेला आहे, ती तिथं सुरक्षित आहे आणि ती पाण्यामध्ये अगदी खेळते, तिच्या आरोग्याची सुरक्षितता आहे ती घेतली जाते, तिचं खाणंपिणं आहे ते योग्य पद्धतीनं हाताळलं जाते. हा सगळं बघून आहे ते कोल्हापूरकरांना माधुरी आपली तिथं सुरक्षित आहे ही आता भावना आहे ती झालेली आहे. खरं तर वंताराचा यामध्ये रोल जो होता तो पेटा संस्थेनं आणि न्यायालयाने जी याचिका दाखल केली होती, या याचिकेमधला जो निकाल होता त्या निकालानुसार वंतारा हे माधुरीसाठी सुरक्षित असं केंद्र आहे, हत्तीचं पुनर्वसन केंद्र आहे आणि त्या अनुषंगाने वंतारामध्ये ठेवण्याचे आदेश दिले होते. इतकाच हा रोल होता. मात्र जनभावनेचा आधार करून
वंताराच्या सीईओनी सुद्धा कोल्हापूरमध्ये आहे ते भेट दिली होती, इथल्या लोकांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न आहे तो केला होता आणि हत्ती जो माधुरी आहे ती परत देण्याची भूमिका सुद्धा त्यांनी स्पष्टपणे व्यक्त केली होती। वंताराचा याबाबत कोणत्याही पद्धतीचा रोल नाही, न्यायालयाच्या आदेशानुसारच आम्ही माधुरीचं या ठिकाणी संगोपन करत आहोत। मात्र जर न्यायालयानं पुन्हा एकदा सांगितलं तर ही हत्ती परत देण्याची आमची या ठिकाणी भूमिका असल्याचं सुद्धा त्यांनी लवचिक भूमिका आहे ती स्पष्ट केली। यासोबतच जर तसं नाही झालं तर वंताराचं एखादं युनिट इथं उभा करून लोकांच्या भावनांचा आदर केला जाईल अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलं होतं। आणि या सगळ्या बैठकीचा इतिवृत्तांत आहे तो पालकमंत्री म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांच्या समोर सांगितला होता। मात्र एकूणच या संदर्भातल्या ज्या चर्चा सुरू होत्या त्या चर्चेला वंताराकडून जो व्हिडिओ आला हत्ती तिथं सुरक्षित आहे हे लोकांच्या समोर आल्यानंतर आता पूर्णविराम आहे तो मिळाल्याचं पाहायला मिळते। मात्र राहिला मुद्दा यामध्ये राजू शेट्टींच्या पत्राचा, कारण राजू शेट्टी आता दुटप्पी भूमिका घेताना पाहायला मिळतात। खरं तर राजू शेट्टी यांनी 2018ला ज्यावेळी या संदर्भातलं वन विभागाला पत्र दिलं आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं पेटा या संस्थेची या प्रकरणामध्ये एंट्री झाली होती आणि पेटानं राजू शेट्टी यांची भेट सुद्धा घेतली होती। त्यावेळी राजू शेट्टी यांनी सुद्धा हा हत्ती इतरत्र हलवण्यासाठी आहे ते सहकार्याची भूमिका घेतल्याचा पेटाचा दावा आहे। आणि त्या एकूणच या सगळ्या भूमिकेकडे पाहिलं तर राजू शेट्टी नेमका आता हे आंदोलन का हाती घेतात एक संशयाचं वातावरण त्यांच्या भोवती आहे ते निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर ही हत्तीने या ठिकाणी वंतारामध्ये सुरक्षित असताना वंताराची विनाकारण आहे ती बदनामी का केली जाते अशा पद्धतीचा सवाल सुद्धा आहे तो सोशल मीडियावरून विविध प्लॅटफॉर्मवरून आज पाहायला मिळाला। कारण आणि अगदी वंताराने आपली भूमिका देखील स्पष्ट केलेली आहे। वंताराने स्पष्ट केलं की आजही न्यायालयाने आम्हाला सांगावं आम्ही सुरक्षितरित्या पुन्हा एकदा माधुरी हत्तीणीला तिच्या अगोदर ज्या ठिकाणी कोल्हापुरात ती मठात होती तिथं आम्ही आणून सोडू शकतो। पण यामध्ये प्रेक्षकांनी एक बाब लक्षात घेणं फार आवश्यक आहे, माधुरीची सद्यस्थितीत असलेली प्रकृती, तिच्या प्रकृतीची झालेली हेळसांड यावरती वंतारात तिच्यावरती सुरक्षितरित्या तिथल्या नैसर्गिक अधिवासात